नमस्कार। जय भीम। मैं एडवोकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। दैनिक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज देशातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींकडे बघूया। आज जे काही देशातल्या सर्व प्रामुख्यानं मुख्य न्यूजपेपर्समध्ये बातम्या ज्या आलेल्या आहेत, त्या नीट परीक्षेचा निकाल आज बहुधा लागेल। तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की मागच्या काही लोकांना जे ग्रेस मार्क मिळाले होते, 1600 काही विद्यार्थी असतील, त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी त्या सांगण्यात आलं की बा तुमचे ग्रेस मार्क आता आम्ही कमी केलेले आहेत आणि उरलेले जे ग्रेस मार्क्स आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षा देता येईल किंवा त्यांनी जर द्यायची नसेल तर त्यांनी देऊ नये। त्या परीक्षेचा निकाल आज लागेल। हा सर्व परीक्षेचा निकाल लागल्याच्या नंतर संपूर्ण त्याची मार्क लिस्ट आता तयार होईल, अशा पद्धतीची बातमी आहे। दुसरीकडे तुम्हाला माहिती आहे की संसदेमध्ये याच नीट परीक्षेवरती ज्या पद्धतीने पेपरफुटी झाली त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक सुरू झाला। विरोधी पक्षनेते सरकारवरती तुटून पडले, परंतु सभापतींनी मात्र त्यांना परवानगी दिली नाही आणि ते लोक आता रस्त्यावरती आलेले आहेत। सोमवारी पुन्हा सदन सुरू झाल्यानंतर काय स्ट्रॅटेजी डेव्हलप करेल त्या बाबतीत इंडिया गठबंधनचे लोक तयारी करत आहेत, परंतु यावेळेस तेवढं काही शक्य होणार नाही। त्यांची मोनोपोली नाही, कारण BJP स्वतःच्या बळावरती काही जिंकून आलेले नाही। त्यांच्यात NDAचा हा मोठा गट आहे। उद्या जर NDAची कोंडी होत असेल तर ते NDA निश्चितच त्यांना त्यांच्या बाहेर जाऊ शकतील, त्यांची भीती आहे। अशा ठिकाणी 2-3 व्हिडिओज तुमच्यासमोर छोटे ते तुम्हाला दाखवू, त्याच्यावरनं कल्पना येईल आणि सोमवार म्हणजे उद्या काय पार्लिमेंटमध्ये घडेल त्याच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आता उलटसुलट सुरू आहे। त्याच्यावरती प्रेडिक्शन किंवा फोरकास्ट करणं बरोबर नाही आहे, परंतु निश्चितच काहीतरी मोठी घटना घडण्याची शक्यता दिसते आहे। बघूया आपण हे दोन्ही वीडियो। संसद में नीट पेपर लीक को लेकर चर्चा इसलिए नहीं हो सकी क्योंकि अगर हो जाती तो बहुत सारे सवालों के जवाब शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को देने पड़ जाते। चर्चा होती तो केवल नीट यूजी की नहीं होती, इससे आगे की भी बात हो जाती। शायद इसीलिए विपक्ष ने जिन नियमों के तहत काम रोककर चर्चा की मांग की, लोकसभा और राज्यसभा में स्वीकार नहीं किया गया। 25 लाख छात्रों को सदन से कोई आश्वासन नहीं मिला। भारत में परीक्षा व्यवस्था का बुनियादी ढांचा, इंफ्रास्ट्रक्चर चरमरा गया है। हम आज इस पर बात करेंगे क्योंकि इस दौरान बहुत सारी जानकारियां भी आ गई हैं। हमने सुप्रीम कोर्ट में दायर एक याचिका का अध्ययन किया है जिसमें कई सारे महत्वपूर्ण सवाल उठाए गए हैं जो पेपर लीक की जांच के पीछे छूटते जा रहे हैं, उसे भी सामने लाने की कोशिश करेंगे। लेकिन सबसे पहले आप यूपी की एक पार्टी सुबह सपा के विधायक बेदी राम का पीला गमछा देखिए। अमृत की तरह सुंदर और पवित्र लग रहा है। फोटोग्राफर ने कितनी ईमानदारी से इनकी सुंदर तस्वीर उतारी है। विश्वगुरु भारत के विधायक जी की। वैसे बेदी राम के खिलाफ पेपर लीक के 7 मामलों में FIR है, 3 राज्यों में मुकदमे हैं। 2009 में रेलवे की परीक्षा में पेपर लीक कराने के मामले में बेदी राम गिरफ्तार हो चुके हैं। 2012 में भी CPMT की परीक्षा में पेपर लीक के मामले में जेल जा चुके हैं। CBI ने गिरफ्तार किया था। मीडिया में कितना कुछ छपा है। एक वीडियो भी वायरल हो रहा है जिसमें ओम प्रकाश राजभर कह रहे हैं कि परीक्षा का फॉर्म भरने के बाद संपर्क करना, कॉल करना इंतजाम हो जाएगा। राजभर योगी सरकार में मंत्री हैं और NDA के घटक दल हैं। तस्वीरें तो बहुत हैं इनकी। अमित शाह से मिलते हुए भी तस्वीर है। 2020 में बेदी राम विधायक बन गए थे। बताइए, मोदी सरकार और योगी सरकार दावे कर रही है कि पेपर लीक रोकने के लिए सख्त कानून बना दिए गए हैं, लेकिन यहां तो उनकी सहयोगी पार्टी का ही एक सदस्य पेपर लीक मामले में 2-2 बार गिरफ्तार हो चुका है और विधायक बनकर सत्ता के गलियारे में आ जा रहा है। जाहिर है लोकसभा और राज्यसभा में चर्चा हो जाती तो विपक्ष इस बात को भी उठाता और पूछता कि आज तक ऐसे लोगों के खिलाफ कार्रवाई क्यों नहीं हुई, इन्हें क्यों बचाया गया। NRI अंकिलों को यह सब पता नहीं है, वरना इसी बात को लेकर रोने लग जाएंगे कि पैदा होते ही या उससे पहले भारत से क्यों नहीं भाग गए। तो आपने देखा कि पेपर लीक के 2 फायदे हैं। पैसा देकर डॉक्टर बन सकते हैं और उससे जो पैसा कमाएंगे उससे विधायक बन सकते हैं। जब तक तेजस्वी यादव का नाम इससे जोड़ा जा रहा था तब तक बिहार में बीजेपी इस मुद्दे को लेकर काफी सक्रिय थी।
लेकिन जैसे ही नीट यूजी और एनटीए की पोल खुलने लगी, बीजेपी संसद में चर्चा से भी बच रही है। एनएसयूआई पेपर लीक को लेकर आक्रामक तरीके से प्रदर्शन करती जा रही है। 27 जून को एनएसयूआई के राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी के खिलाफ एफआईआर कर दी गई क्योंकि इनकी टीम एनटीए के दफ्तर में घुस गई थी। पेपर लीक मामले में सीबीआई गिरफ्तारी तो कर रही है, लेकिन सवाल है कि एनटीए के अधिकारियों से पूछताछ कब होगी। रिक्शा चालक, प्रिंसिपल, छात्रों को गिरफ्तार किया जा रहा है, लेकिन नेशनल टेस्टिंग एजेंसी के कर्मचारियों और अधिकारियों प्रदीप कुमार जोशी से कब पूछताछ होने वाली है? तक लड़ेंगे, यूथ कांग्रेस के हर साथी लड़ेंगे इसमें। अभी हजारों को जेल में लेकर जाए, हम सब जेल जाएंगे, फिर हम लड़ेंगे जब तक से स्टूडेंट्स को इंसाफ नहीं मिल जाता, नीट पेपर जब तक से लीक होना बंद नहीं हो जाता, ये हम करते रहेंगे। रिद्धिमा राव और हर्षिन खेड़ा ने सुप्रीम कोर्ट में एनटीए के खिलाफ एक याचिका दायर की है। इस याचिका में कही गई बातों पर ध्यान देने की जरूरत है। इस याचिका से गुजरकर पहला सवाल यही उठता है कि जब रिजल्ट को लेकर इतना विवाद है, तब क्या एनटीए को सभी का रिजल्ट प्रकाशित नहीं करना चाहिए? जैसे पुराने जमाने में सफल होने वाले सभी उम्मीदवारों की सूची नाम और नंबर के साथ कॉलेजों के बाहर टांग दी जाती थी। एनटीए अपनी वेबसाइट पर केवल पहले 100 सफल उम्मीदवारों के नाम और नंबर डालता है। इन्हीं 100 उम्मीदवारों के विश्लेषण से यह घोटाला सामने आ गया। अगर यह नहीं होता तो शायद इस घोटाले का पता नहीं चलता। इसलिए छात्र हित में जरूरी है कि सभी सफल उम्मीदवारों के रोल नंबर और नंबर जल्दी से प्रकाशित कर दिए जाएं, ताकि लोग इनका समग्र विश्लेषण कर पाएं। छात्रों और मां बाप को केवल यही नहीं जानना है कि पेपर लीक में कौन कौन शामिल है, कहां कहां से पकड़े गए हैं। उन्हें यह भी जानना है कि रैंकिंग से लेकर ग्रेस मार्क्स के जवाब ठोस रूप से क्यों नहीं दिए जा रहे हैं। सुप्रीम कोर्ट में दायर रिद्धिमा राव और हर्षिन खेड़ा की याचिका में काउंसलिंग और नीट के नतीजों को लेकर आंकड़ों का वृहद विश्लेषण किया गया है। रिद्धिमा और हर्षिन खेड़ा दोनों ही छात्र हैं, दोनों ने नीट की परीक्षा दी है और दोनों के बहुत अच्छे नंबर आए हैं। तब भी दोनों ने याचिका दायर कर आर्टिकल 14 के तहत सवाल उठाया है कि सभी अभ्यर्थियों को बराबरी का अवसर नहीं मिला। कहा जा रहा था कि रैंकिंग में इन्फ्लेशन है। यह नया इन्फ्लेशन आया है इस देश में। पहले ही लोग महंगाई से परेशान हैं, मुद्रास्फीति से परेशान हैं, रुपए का भाव डॉलर के सामने कमजोर हो चुका है। अब रैंकिंग में भी इन्फ्लेशन की बात होने लगी है। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक तुम्हाला छोटासा आम्ही एक दाखवत असतो। तुम्हाला माहिती असेल की सारीपुत्ता आणि मोगलायन हे दोन एक असे तिथे हे होते, साधू होते की ते या गौतम बुद्धाच्या प्रभावावरती अत्यंत प्रभावित होऊन त्यांनी आपापल्या गुरूंना संजय म्हणून त्यांचे हे होते, गुरु होते, त्यांची परवानगी घेऊन सिद्धार्थाशी गौतम बुद्धाच्या त्याच्या शरणात आले। त्यांनी सांगितलं की आता आम्हाला तुमचाच एक मार्ग कुठेतरी घेऊन जाईल, सत्याच्या मार्गावरती नेईल, आमच्या जीवनाचं सार्थक करेल, अशा पद्धतीचा तो संवाद सुरू होतो। सिद्धार्थ गौतमाला सांगतो त्यांना की सर्वात पहिले मी सर्व काही केलं आणि मी ते सर्व सोडलं। माझ्या लक्षात आलं की तुमच्या मनातच सर्व काही आहे, क्रोध असो, लोभ असो, हे जे आणि मृत्यूची भीती असो, खूप आनंदाची हे असो, ह्या सर्वाची उपद ही तुमच्या सोबतच आहे आणि ती जोपर्यंत ते संपत नाही, त्याच्यावरती पूर्णविराम देता येत नाही, तोपर्यंत तुम्हाला खरा हे सापडणार नाही, मुक्तीचा मार्ग सापडणार नाही। आणि त्या हे जे संवादन होतं तर ते अत्यंत मार्मिक आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच लोकांना तुम्हाला सांगता येईल की आपल्या मुक्तीचा मार्ग कोणता, हा सिद्धार्थाने ज्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे तो बघूया या व्हिडिओतनं। बुद्धा या सिरियलमधनं आम्ही हा व्हिडिओ घेत असतो। हा सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला प्रेझेंट करतो। ये सारीपुत्र, ये मोगलाना गुरुदेव संजय के शिष्य हैं। आपके भिक्षु बनना चाहते हैं। अपने
सभी साथियों को ले आए। आप सब आ गए। आपके गुरु संजय को आघात लगा होगा। उन्होंने हमें स्वयं अनुमति दी। बहुत बड़ा हृदय है उनका। हमें वो अलौकिक दृष्टि नहीं है। बस्ता जी से आपकी सुगंध का समाचार आया। हमें लगा कि आपके चरणों में हमें मुक्ति प्राप्त होगी। आपको देखा तो लगा कि जन्म जन्मों की खोज पूरी हुई। हमें मत ठुकराइए, हम पर कृपा कीजिए। जब आप सबने पहला पग उठा ही लिया है, तो मैं इस मार्ग में आपका संरक्षण अवश्य करूंगा। आपको ध्यान से क्या मिला गुरुवर? कुछ नहीं। क्रोध खोया, उदासी खोई, चिंता खोई, असुरक्षा की भावना खोई, वृद्धावस्था का भय खोया और मृत्यु के दर पर विजय प्राप्त हुई। मेरे भिक्षुओं, मैं अच्छे आचरण को ही सबसे उच्च मानता हूं। यदि जंगल में आग लग जाए तो उसे बढ़ने के लिए वो अपने मार्ग के सभी पौधों और वृक्षों को खाती। जितना ईंधन खाती है, उसकी अग्नि की तीव्रता और व्याग्रता उतनी ही अधिक बढ़ती जाती। उसी प्रकार दुष्ट प्रवृत्तियां, क्रोध, चिंता, लोभ, भय तब तक ही बलवान रहेंगी जब तक हम उसे ईंधन देते रहेंगे। घृणा और लालच की अग्नि तब तक ही प्रज्वलित रहती है जब तक हम उसे संसार की कामनाओं से बांधे रखते हैं। यदि किसी व्यक्ति का सारा ध्यान जीवन का परम दिव्य धन कमाने में, तो वो जितना कमाएगा उतना ही उसका मन कलेश से भरा रहेगा। वो कभी संतुष्ट नहीं होगा। उसके प्राणों को हमेशा एक भय बांधे रखेगा। यदि ये धन समाप्त हो गया तो? यदि किसी व्यक्ति ने इन बेड़ियों को ही काट दिया तो ना उसे आने वाले कल की चिंता रहेगी, ना बीते हुए कल का बोझ। वो स्थिर रहेगा, जीवन के हर क्षण को जिएगा, मध्य में ही केंद्रित रहेगा। उसे इसी समय इस सृष्टि का आनंद प्राप्त होगा। दैनिक बहुजन सौरभची आज आम्ही एक आजच्या पेपरमधनं हे बघूया। आज संडे 30 जून आज आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या ज्या आहेत त्या 18व्या लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधकांना हवे, काँग्रेसची मागणी निश्चितच आहे। ज्यावेळेस त्यांनी अध्यक्षाचं पद मिळालं तर उपाध्यक्षपद त्यांना मिळाली पाहिजे आणि ही परंपरा आहे। या पद्धतीने त्यांची डिमांड केलेली आहे आणि त्याच्यासाठी जोडतोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे। BJP मात्र बिलकुल कुठल्याही मूडमध्ये नाही की काँग्रेसला काही द्यावं। या पद्धतीने राजकोट विमानतळावरील छत कोसळले, दिल्लीला कोसळलं, त्याच्यानंतर राजकोट याच्यातही दिल्लीत आता गुजरातमध्ये मोठी दुर्घटना झाली। एक
JDUच्या अध्यक्षपदी संजय कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जनता दल युनायटेड आजपासून अतिरिक्त CETची नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्राची बातमी आहे. जे कोणी CETचं नोंदणी करतील त्याच्यासाठी आजपासून ते वेबसाईट सुरू केलेलं आहे. आमच्या पेपरमध्ये त्याच्या वेबसाईटचं डिटेल दिलेलं आहे. अल्पवयीन मुलीने टँकर चालवत महिला व मुलींना चिरडले. एका मुलाने, एक पुणे इथलीच बातमी आहे, आत्ताचमध्ये पुणे इथे अल्पवयीन विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीचं तिथे दुर्घटना झाली त्याच्या लागोपाठ ही पण दुर्घटना झालेली आहे. पोलीस ठाण्यात केक कापून भाजपा नेत्यांचा वाढदिवस साजरा, अहमदाबादची बातमी आहे. म्हणजे एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये कशा पद्धतीचे उपक्रम करतील याच्याबद्दल सांगणं अवघड आहे. एक महाराष्ट्राची मुंबईची बातमी आहे. सुजाता सैनिक पहिल्या महिला मुख्य सचिव होतील काय असा प्रश्नार्थी चिन्ह आहे. अजूनपर्यंत त्याच्यावरती स्पष्टता आलेली नाही. चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ लष्कराचे 5 जवान शहीद, अत्यंत लडाखची बातमी आहे, महत्त्वाची आहे. आणि गव्हर्मेंट सरकार मात्र त्याच्यावरती सायलेंट असल्याचं एक दिसते आहे. पोलीस भरतीतील उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य गुन्हा दाखल केलेला आहे. जे कोणी भरतीला आलेले होते त्याच्यात काही उत्तेजक पदार्थ सापडलेले आहे. खासदार आमदाराच्या खटल्यांचा तपशील द्या उच्च न्यायालयाने विचारलं आहे मुंबईला, की जे कोणी खासदार आणि आमदार आहेत त्यांच्यावरती जे काही खटले आहेत त्यांचा तपशील द्या. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती असेल की एक स्पेशल बेंच आहे आणि पटापट ते निकाल लावतात. भाजपाच्या मंत्र्याचा महिलांना सल्ला, भोपाळची गोष्ट आहे. अनेक गोष्टी त्याच्यावरती आहे महत्त्वाच्या आहेत. ते एका भाजपाच्या मंत्र्यांनी एका याला सल्ला दिला की जर तुम्हाला दारूच प्यायची असेल तर तुम्ही दारी घरी घेऊन जा, बायको पोरांच्या समोर प्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाज वाटेल की बाबा उद्या जर माझ्या पोरांनी असंच जर केलं तर निश्चितच त्याचा हा होईल. जरी हा त्यांचा सल्ला होता परंतु त्याच्यामध्ये लपलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यावरती खाली लिहिलेलं आहे टिपनोटवरती की याच्यामुळे निश्चितच दारू पिणाऱ्याच्या लक्षात येईल की मी जे करतो आहे ते किती बरोबर आहे आणि किती नाही. एक चांगला उपक्रम आहे, करायला काही हरकत नाही. करिअर मार्गदर्शन, चिल्ड्रन पॅराडाईजची एक जाहिरात आहे. आज पान 2वरती जर तुम्ही पुरेसे प्रेम करू शकलात तर तुम्ही जगातील सर्वात आनंदी व शक्तिशाली व्यक्तिमत्व बनाल. अत्यंत महत्त्वाचं आहे. इल्मेट फ्रान्सिस यांचं ते वक्तव्य आहे. आज आमचा अग्रलेख नसतो, संडे असल्यामुळे, रविवार असल्यामुळे. आज संत कबीर आजही प्रासंगिक आहेत. मध्यकालीन काळापासून भारताला संतांचा परंपरा लाभलेली आहे. समाज जिवंत संत लोकशिक्षक म्हणून वापरले. त्यांनी मानवी मनाची अंधश्रद्धा घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा अनेक बाबी तुम्हा सर्व लोकांना म्हणून आजही संत कबीर आजही प्रासंगिक आहेत. हा आमचा लेख सुरेंद्र बुराडे यांचा आहे. ते आमच्या दैनिक बहुजन स्वरूपचे संपादक आहेत, सातत्यानं लिहित असतात. एक चांगली कलम त्यांची आहे. एक सलमा नावाचा एक सुंदरसा एक छोटीशी स्टोरी ही प्रीती तिरपुडे यांनी लिहिलेली आहे. आजही कशा घटना घडत असतात त्याच्यावरती सलमा नावाचा एक मुस्लिमवरती तो लेख आहे. सकाळी वर्तमान उघडलं आणि पहिल्याच पानावर एक बातमी वाचून डोके सुन्न झाले. एका फॅमिलीने 4 लोकांची सामूहिक आत्महत्या केलेली आहे. ती बातमी वाचून त्याच्यामधले काय कारणं असतील याच्यावरती त्या सर्व गोष्टी हा लेख आहे. प्राध्यापक डॉक्टर नीलकुमार शिंदीकर यांचा हा लेख आहे. एक वाटणी म्हणून याच्यावरती ज्यावेळेस आपण सर्व काही व्यवस्थित असते, सर्व लोक असतात, परंतु घरातल्या वाटण्या ज्यावेळेस सुरुवात होतात त्यावेळेस घरामध्ये काय सुरू असते त्याच्यावरती विक्रम गांगुर्डे यांचा हा लेख. आज पान 3वरती बघूया. वेदना या नेहमी क्षणभंगूर असतात. वेदना ह्या परमनंट नसतात, क्षणभंगूर असतात. पण ऐन रणातून पळून जाणे मात्र आयुष्यभर जखम करून जाते. मागच्या वेळेसही आज आम्ही याच्यावरती भाष्य केलेलं आहे. आज बिना खर्चाची पाईपलाईन एक सुंदरसा लोकांनी केलेला एक लेख आहे. आज आमचे मित्र विलास गजबे यांनी लिहिलेला आहे छोटासा लेख की गावागावामध्ये विना खर्चाने कशा पद्धतीचे लोक नियोजन करत असतात ना, आपापला जीव वाचवत असतात. पैशाच्या नियोजनाचं पैसा नसल्यामुळे या सर्व गोष्टी त्यांना ते करण्यासाठी भाग्य ठरतात. एक सुंदर आज आमचा राष्ट्रपाल सावंत यांचा लेख, सोन्यासारखी गीतं लिहिणारे किरण सोनवणे, अत्यंत सुंदर असं त्यांच्यावरती भाष्य केलेलं आहे.
त्याच्यात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक त्यांच्यावरती गीतं लिहिलेले आहे. त्यांनी भीमाची बैमानी जे कराल, लाचार झाले का रे बलवान तुम्ही व्हा रे, प्रत्येकानं बना स्वाभिमानी, बन सेवक समाजाचा, नको बनू विरोधक समाजाचा. आनंद शिंदेच्या या अनेक गोष्टी त्यांनी जे लिहिलेल्या आहेत. किरण सोनवणे हे अत्यंत महत्त्वाची एक आहे. आज त्याच्याच खाली एक आमचा दुसरा लेख आहे, दी टीचर्स बिअरर, युवराज गंगाराम यांची अनुवादित कविता मला काही सांगायची आहे. लिहिणारे दिनेश कोटांगळे यांनी लिहिलेले सुंदरशी त्याच्यावरती काय काय त्यांनी आपल्याला या पुस्तकाचं जे भाषांतर केलेलं आहे, द टच बिअरर, याचं ते भाषांतर आहे. अत्यंत मार्मिक आहे. अनुवादन केलेलं आहे सुरवाडे यांनी. आज त्याच्याच बाजूला जीवनात समाधानी असावे. तुम्हाला पेपरमध्ये दिसेल की आज चेतना बरकट यांच्या लेखात म्हणाल्या की तुम्ही काही असलं तरी तुम्ही समाधानी मात्र असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला शक्यता नाही, म्हणजे तुमच्या जीवनाचाच काय अर्थ उरत नाही. काव्यवृक्ष आज आमच्या नेहमीप्रमाणे भीमराव गायकवाड यांचा काव्यसंग्रह सुरू असतो. आज त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या लोकांनी लिहिलेले, त्यात महत्त्वाचं स्नेहल पाटील, रेखा पिडविल गोवा यांची अक्षयचं किरण, प्रेरणा स्पर्शांचा जादू असते चंद्रशेखर सावरकर, प्रगती श्रीमती मिनाली निळेकर, रण कुलभूषण रावणास विनायक तुमराम, संगीता संतोष ठलाल, 15 दिवस, अशा पद्धतीचं आमचं एक हे लिहिलेले आहे. आज याच्या खाली आज आमचा शेवटलं पान नंबर 4, अमरावतीत दक्षिण आशियातील सर्वात मोठी विमान उड्डाण प्रशिक्षण संस्था MADC आणि एअर इंडिया यांच्यात संयुक्त करार झालेला आहे. अमरावतीमध्ये एक चांगली बातमी आहे, कारण अमरावती तसंही दुर्लक्षित झालेलं होतं, तिथला कुठला इंडस्ट्रीज नाही. परंतु अशा पद्धतीचा जर एअर इंडिया आणि यांच्यामध्ये जर करार झाला असेल तर निश्चितच एक चांगली बाब आहे. आज त्याच्याच खाली गावखेड्यातील रक्षांचे आंतरराष्ट्रीय मैदानात पाऊल, चीनमध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत आमच्या वर्धा इथल्या कारंजा गाडगे इथल्या त्या भगिनी गेलेल्या आहेत. त्यांनी जे तिथे साध्य केलेलं आहे त्यांच्यावरती आधारित हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. माजी पंतप्रधान VP सिंग उदात्त सामाजिक न्यायवादी होते आणि त्यांची आत्ताच जयंती होऊन गेलेली आहे. निश्चितच त्या माणसाची प्रेरणा आपल्याला अनेक वर्षापर्यंत त्याचा प्रेरणा देईल. कास्ट्राईपतर्फे मुख्यमंत्री यांना विविध मागण्याचे निवेदन. आमच्या कास्ट्राईपनी एक हे दिलेले, त्यांनी निवेदन दिलेलं आहे. कवी गायक मंदार कवाडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन, मुंबईची बातमी आहे. निराधार ज्येष्ठ नागरिकांना 5,000 सहकार्य अर्थसहाय्य देणे न्यायसम्मत नाही. नागपूरमध्ये हायकोर्टामध्ये एक पिटिशन टाकण्यात आली होती की जे काही आता निराधार मिळते त्याच्यात आम्हाला अजून 500 रुपये वाढ करा. त्याच्यावरती हायकोर्टाने त्याला नकार दिलेला आहे. शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार. जर एखादी शिष्यवृत्ती एखाद्या विद्यार्थ्याला कळलं नाही आणि त्यांनी जर आपला फॉर्म भरला नसेल तर त्याच्यासाठी ती शाळाच, तिथलं कॉलेज, महाविद्यालय जबाबदार राहील, अशा पद्धतीची बातमी आहे. आजचे कार्यक्रम शब्दसृष्टी प्रतिष्ठानचा 14व्या स्थापना दिवस 1 जुलैला होणार आहे. मुंबईची बातमी. पश्चिम विदर्भात पाणी पावसाळ्यातही टँकरच्या संख्येत वाढ. 105 गावांना टँकरने पाणीपुरवठा. निश्चितच यावेळेस पाऊस ज्यावेळेस येते त्याच्यामुळे पाणी अत्यंत गढूळ असते, पिण्यासारखं नसते. त्याच्यामुळे अनेक गावाला जरी पाणी आलं तरी ते पिण्यासारखं नसल्यामुळे निश्चितच टँकरचा त्याच्यावर वापर करण्यात येतो. अमरावतीची बातमी आहे. तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की अमरावती आणि अकोला अत्यंत दुष्काळीत भाग आहे. अनेक गावांना तिथे पाण्याची टंचाई असते आणि दिवसेंदिवस ती वाढत असते. अशा पद्धतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचे 4ही पानावरती आज आढावा घेतला. निश्चितच तुम्हाला मी विनंती करेल की आमचा बहुजन सौरभ यूट्यूब आणि आमची PDF या दोन्ही लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात सर्क्युलेट करा. वाचायला मोफत आहे, त्याच्यामुळं तुम्हाला सर्व लोकांना काही ना काही प्रमाणामध्ये निश्चितच बुद्धाच्याबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध लेखांच्याबद्दल, लोकांची कल्पना याबद्दल तुम्हाला निश्चितच माहिती होईल. आणि हे वाचणं अत्यंत इझी आहे. एक वर्तमानपत्र वाचणं इझी आहे. एखादं नॉवेल जर तुम्ही मोठं वाचायचं झालं की त्याच्यात 4-5 दिवस लागतात, पण हे मात्र 15-20 मिनटात, अर्ध्या तासामध्ये तुम्हाला ते सर्व समजून येते.
पुन्हा तुम्हाला विनंती करते की जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा, छोट्या मोठ्या जाहिरातीने हे करा, आम्हाला मदत करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.